सो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची स्टंटबाजी करणं हा स्थायी भाव आहे. शालेय शिक्षण आहारामधनं अंडी ही वगळण्यात आली अशा प्रकारचं ट्विट आणि पत्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या साहेबांच्या नावाने त्यांनी दिलं आणि आज थेट अंड्यांचे ट्रे घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसले. त्याही वेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी माहिती घेतो आणि माझ्या मते अंडी हा शालेय आहारामध्ये चालू आहे अशा प्रकारचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिलं. माझा सिंपल प्रश्न आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या नावाने आपण निवेदन दिलंय, आपण शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब, महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांना भेटू शकला असतात. जिल्हाधिकारी स्तरावर तर आंदोलन करून स्टंटबाजी करून हा प्रश्न सुटणार नाही आणि आपल्याला आमदार म्हणून जे संविधानिक अधिकार दिले आहेत, बुधवारीच ठाणे जिल्ह्याच्या नियोजनाची डीपीडीसीची बैठक झाली. माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत. या बैठकीमध्ये देखील आपण हा मुद्दा उपस्थित करू शकला असतात. पण ज्या 24 लाख गरीब विद्यार्थ्यांबद्दल आपुलकीने आपण बोलत होतात, हा मुद्दा त्या बैठकीमध्ये उपस्थित न राहता आपण त्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीला अनुपस्थित होतात. आपण तर मालवणच्या कुठलं कासा संभाला का काहीतरी रिसॉर्टमधनं फेसबुक लाईव्ह करत होतात. ज्या रिसॉर्टमध्ये जाण्याचं स्वप्न देखील तो गरीब विद्यार्थी बघू शकत नाही. दिवसाचं त्या रिसॉर्टचं भाडं लाख का 1.5 लाख रुपये असं मला कळलं. जिल्हा नियोजनाच्या बैठकीला दांडी मारायची आणि 24 लाख गरीब विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारातनं अंडी गेली म्हणून स्टंट करायचा, हा मुखवटा तुमचा अख्ख्या जगाने बघितलेला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे स्टंट करणं आता बंद करा. त्यांनी हे देखील सांगितलं की आता महाराष्ट्राचं फक्त बोरमिटा खाणार ही पोरं जगायचं का, दुसरीकडे क्या गरीबों की जान जान नाही होती सेठ असं देखील म्हणणं. अहो मग डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित राहायचं होतं ना, हा प्रश्न मांडायचा होता. जिल्हाधिकारी त्याच्यातनं कुठला निर्णय घेऊ शकणार नाही. निर्णय झाला तर तो शासन स्तरावरच होईल आणि शासन म्हणजे उपमुख्यमंत्री जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब. बुधवारीच ज्या वेळेला जिल्हा नियोजनाची बैठक झाली आपण त्याला अनुपस्थित होतात. मग ही स्टंटबाजी कशाला? अंडी घेऊन जाऊन जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवून. बरं, निवेदनामध्ये जिल्हाधिकारी साहेब स्पष्टपणे म्हणतात की माझ्या माहितीनुसार अंडी बंद झालेली नाहीत, तरी मी माहिती घेतो आणि आपलं म्हणणं शासनाकडे कळवतो, एवढं स्पष्टपणे जिल्हाधिकारी साहेब त्याच्यामध्ये बोलतायत. सर, या संदर्भामध्ये कितपत योग्य आहे? कारण जिल्हाधिकाऱ्यांकडे हे अधिकार नसताना देखील त्या ठिकाणी मी काय बोललो की डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना स्टंट करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे. खरोखर त्या 24 लाख विद्यार्थ्यांबद्दल ज्यांच्या शालेय आहारामधनं अंड वगळण्यात आले अशा प्रकारची ते माहिती देत होते, तर ते जिल्हा नियोजनाच्या बैठकीला उपस्थित असते. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन गेले असते. महिला व बाल विकास मंत्री कुमारी अदितीताई तटकरे यांच्याकडे गेले असते. असे स्टंट करणं हे त्यांचा स्थायी भाव आहे. बीजेपी शासित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये अंडी बंद केली असं त्यांनी म्हणलंय. दक्षिणेतील राज्य कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी अंड्याचं प्रमाण वाढलेलं आहे. असं ते कुठेतरी जातीवाद, ब्राह्मणवाद नाही, त्यांचा मी जसं म्हटलं ना की प्रश्न सुटावा हा त्यांचा कधीच भाव नसतो. प्रत्येक प्रश्नातनं राजकारण कसं करता येईल आणि मला प्रसिद्धी कशी मिळेल हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यांना जे काही म्हणणं होतं ते जिल्ह्याच्या पातळीवर पालकमंत्र्यांकडे ते ठेवू शकले असते. राज्याच्या स्तरावर शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेबांकडे ठेवू शकले असते. महिला व बाल विकास मंत्री कुमारी अदितीताई तटकरेंकडे ठेवू शकले असते. पण
जी संविधानिक आयुधं आपल्याला दिलेत ती वापरायची नाहीत. ज्या जिल्हा नियोजनामध्ये येणाऱ्या 25-26 या वर्षाचा फायनान्शियल आउटले हा डिस्कस केला जाणार होता, या बैठकीला आपण गैरहजर राहायचं, फेसबुक लाईव्ह करायचं, जिथे करोडो रुपये लाखो रुपये दिवसाचं भाडं त्या रिसोर्टमध्ये आहे, आणि मग मात्र गरिबांची कळवळ आपल्याला किती आहे ही ॲक्टिंग करायची, ही आता बंद करा. जितेंद्र आव्हाड असं देखील म्हणालेले आहेत की धनंजय मुंडे यांनी 100% खून केलेलं नाही, मात्र त्यांनी राजेशने या सगळ्या गँगला दिलेला आहे. मग करमुसेच्या वेळेला अनंत करमुसेचं प्रकरण झालं त्यावेळेला राजेशने कोणी दिला होता? सर, नाशिक आणि रायगड संदर्भात पालकमंत्रीचा तिढा अजून सुटलेला नाही. मुंबईमध्ये भाजपला पालकमंत्री दिलं जाईल तर गोगावलेंना आणि तटकरेंना भाजपला फिरून गोगावलेंना पालकमंत्री दिलं जाईल असं बोललं जातं. पालकमंत्री पदाबाबतची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. पण रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही आहे. अशा प्रकारचं आमची बाजू ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे पक्षाने ठेवलेली आहे. पण जो निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेब पालकमंत्री पदाबद्दल घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. सर, धनंजय मुंडे असं म्हणतात की तुम्हाला काय महत्वाचं आहे, देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांची फाशी महत्वाची आहे की माझा राजीनामा महत्वाचा? काही जण राजकारण करत आहे राजीनामा संदर्भात. स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झाली अत्यंत क्रूर पद्धतीने झाली, आणि पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की कुठल्याही दोषीला सोडण्यात येणार नाही. त्या प्रत्येक दोषीवर कारवाई केली जाईल. युतीच्या सरकारने SITची स्थापना केली, CID मार्फत ही चौकशी चालू आहे, न्यायालयीन पद्धतीने ही चौकशी चालू आहे, आणि जो कोणी या चौकशीमध्ये दोषी आढळेल त्याला फाशीची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चालून फाशीची शिक्षा त्या आरोपींना झाली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. सर, धनंजय मुंडे यांना एकत्र करून मार्ग काढण्यात येईल असे बावनकुळे म्हणतात. माननीय बावनकुळे साहेब हे शेवटी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी जर एखादं वक्तव्य केलं असेल तर त्याच्यावर अधिक काय मी बोलू इच्छित नाही. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रीकडून मुंडेंची पाठराखण करण्यात आलेली आहे. शेवटी भगवानगड हे महाराष्ट्रातलं एक श्रद्धेचं स्थान आहे. भगवानगडावरील महंत नामदेव शास्त्री साहेबांनी एखादं वक्तव्य केलं असेल तर त्याचा आदरच मी करतो, आणि त्यामुळे त्याच्यावर देखील अधिक भाष्य मी करू इच्छित नाही. त्यांचं म्हणणं की धनंजय मुंडे जे आजवर सोसले त्यानुसार जर ते आध्यात्मिक क्षेत्रात असते तर संत पदाला पोचले असते अशी पाठराखण नामदेव शास्त्री साहेबांनी देखील पुन्हा केली. तर मी म्हणालो ना की भगवानगड हे श्रद्धेचं स्थान महाराष्ट्रातलं आहे. त्या महंत नामदेव शास्त्री साहेबांनी एखादं म्हणणं आपलं मांडलं असेल मीडियासमोर तर त्याच्यावर संत लोकांनी मांडलेल्या एखाद्या गोष्टीवर वक्तव्य करणं इतका आम्ही मोठे नाही. तर राज ठाकरेंनी काल मेळावा घेतला होता, त्यामध्ये पाहायला गेलं तर मतं अजितदादांना खासदारकी आणि आता विधानसभेला 45 सीटा मिळाल्या असं एक त्यांनी तुलना. त्याबद्दल कालच स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी मांडली की कायम बदलणारी भूमिका ही महाराष्ट्रातल्या जनतेला मनसेची आवडली नाही. माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व आहे, पण ऋतूप्रमाणे बदलणारी त्यांची भूमिका. 2009ला घवघवीत 13 आमदार निवडून येऊन जे यश मिळालं त्यानंतर सातत्याने ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, म्हणजे 2014ला 1 आमदार निवडून आला, 2019ला 1 आमदार निवडून आला, आणि 2024ला तर 125 विधानसभाच्या जागा लढवून त्या 288 ची संख्या असलेल्या विधानसभेमध्ये एकही आमदार ज्या वेळेला आपल्या पक्षाचा निवडून येत नाही
तर आत्मचिंतन करण्याची गरज ही माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांना आहे की केवळ 1.55% मतं झालेल्या मतदानाच्या आपल्याला मिळतात, याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने आपली भूमिका ही नाकारलेली आहे. पाहायचं झालं तर विधानसभा निवडणुकीनंतर भाजपसोबत जाण्याची भूमिका मनसेची होती, मात्र आता कालच्या सभेमध्ये त्यांनी एकला चलोरेचा नारा दिला. शेवटी मनसे हा एक राजकीय पक्ष आहे, त्याबाबतची काय भूमिका घ्यावी, कशी त्यांची वाटचाल असावी, हा सर्वस्वी मनसेचे पक्षप्रमुख म्हणून माननीय राजसाहेब ठाकरेंचा तो निर्णय असेल. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठलंही भाष्य करू इच्छित नाही. सर, आव्हाडांनी ट्विट केलं की हा माणूस नशीबवान आहे, सगळे होऊन सुद्धा दादा छातीचा पोट करून उभे आहेत, धनंजय मुंडेचं नाव न घेता. मी किती कमनशिबी आहे. पालकमंत्र्यांसंदर्भात त्यांनी देखील मागची खंत व्यक्त केली. करमुसेमध्ये आरोपी झाल्यानंतर देखील तत्कालीन महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळामध्ये आपण मंत्री होतात, FIR मध्ये नाव असून देखील आपण मंत्री होतात, त्यावेळेला आपल्याला कोणी वाचवलं ह्याची जरा तरी आठवण ठेवा, एवढंच मी बोलतो. सर, झिरवाळांना त्यांनी एक प्रश्न विचारला. झिरवाळ असं म्हणाले की गरीब आहे म्हणून गरीब जिल्हा मला देण्यात आलेला आहे. तर आव्हाड असं म्हणाले मी झिरवाळांना भेटून विचारणार आहे की तुम्हाला श्रीमंत जिल्हा मिळाला असता तर तुम्ही श्रीमंत झाले असते. नाही, माझी डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना विनंती आहे की आपल्या पक्षामध्ये आपल्या म्हणण्याला किती महत्त्व हे पहिले तपासून बघावं. EVMच्या विरोधामध्ये रान करून त्यांनी उठवलं आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्या माननीय सुप्रियाताई सुळे यांनी वक्तव्य केलं की मीच EVMमुळे निवडून आले, त्यामुळे EVMवर मी बोलणार नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये त्यांना किती किंमत आहे हे पहिलं त्यांनी आत्मचिंतन करावं. मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मंत्री माननीय नरहरी झिरवळ यांना भेटण्याची तसदी त्यांनी घ्यावी. दादा एकमेव आहेत ज्यांनी सांगितले की मोक्यातले आरोपी सोडायले. माझे मत विनंती आहे की बाकी काही करा, तो मोक्यातला आरोपी वाल्मी कराड सोडायला जाऊ नका. हे मुद्द्याचं काही करू शकत नाही, हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. जितेंद्र आव्हाडांना कायम राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर एका आकसाने ते बोलत असतात. अनेक वेळा ज्या वेळेला माननीय अजितदादा पवार साहेब सो कॉल्ड डॉक्टर जितेंद्र आव्हाडांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले, हे ते अगदी सोयीस्कररित्या कायम विसरतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.